मी विनंती करतो, ओबीसी नेते आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर पेशा असताना सुद्धा, वैद्यकीय सेवेमध्ये कार्यरत असताना सुद्धा ही मंडळी आपल्यासाठी लढत आहे, आपल्या आरक्षणासाठी लढत आहे. आणि या लढाईचा एक भाग म्हणून एक मोठं नाव आपल्या या धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्यांचं घेतलं जातं असे डॉक्टर नितीनजी ढेपे सर यांना मी विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं. नमस्कार. जय मल्हार, जय ओबीसी, जय भीम. मी डॉक्टर नितीन ढेपे. माझे 10 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 10 ठिकाणी दवाखाने आहेत. ते दवाखाने बंद ठेवून इथे आज मी माझी सहकारी, माझी विद्यार्थिनी, डबल ग्रॅज्युएट, BDS MDS ऑर्थोडोंटिस्ट असलेली डॉक्टर स्नेहा ताई सोनकाटे यांच्या प्रचारासाठी आज मी इथं उघडपणे मैदानामध्ये, बेंबळीच्या या खंडोबा मैदानामध्ये मी उतरलेलो आहे. याचं एकमेव कारण म्हणजे यंदाची निवडणूक ही फक्त कुणाला आमदार बनवायचं यासाठीची ही निवडणूक नाही. यंदाची ही जी निवडणूक आहे याचा मुख्य विषय आहे आरक्षण आणि आरक्षण. ओबीसी आरक्षण जवळपास रद्द झाल्यात जमा आहे, गेल्यात जमा आहे, आणि ST आरक्षण हे जाण्याच्या मार्गावर आहे. पुढची ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक ही ओबीसींना आरक्षण न ठेवता होणार आहे. त्यामुळं आपल्यापैकी कुणीही हक्कानं ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद मेंबर होणार नाही, कारण तसा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि तसं बऱ्याच राज्यांनी ते आदेश राबवण्याचं ठरवलेलं आहे. या निवडणुकीनंतर आपले पण लोक तो आदेश राबवतील आणि या कुठल्याही पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगर परिषद मध्ये कुठलाही ओबीसी मेंबर हक्कानं जाणार नाही. अशा वेळेला मला सांगा, आवाज उठवायला पाहिजे कोण? ओबीसीचं आरक्षण जातंय, आमदारकीला ओबीसी आरक्षण नाही, खासदारकीला ओबीसी आरक्षण नाही. ओबीसी आरक्षण आहे फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, ग्रामपंचायत मध्ये आहे, पंचायत समितीमध्ये आहे, जिल्हा परिषद मध्ये आहे, आणि ते सुद्धा जाणार आहे. मग खरा आवाज कोण उठवायला पाहिजे? आवाज उठवायला पाहिजे या मेंबर लोकांनी, जे ग्रामपंचायतचे ओबीसीचे मेंबर होते, जिल्हा परिषदचे जे मेंबर होते, जे आता तुमच्याकडे प्रत्येकाच्या गल्लीमध्ये जे आपलेच भाऊबंद आहेत, जे आपलेच नातेवाईक आहेत, ते आपल्याला घरी येऊन सांगतायत, आपल्या गल्लीतला, भावकीतला जो जिल्हा परिषदचा मेंबर होता, कोणी जिल्हा परिषद सभापती होता, कोणी ग्रामपंचायतचा माजी सरपंच होता, ते आपल्या घरी येत आहेत आणि सांगतायत काय, यंदा आपलं मत भैयाला, दादाला, भाऊला द्या. अरे तुम्ही त्या सर्व मेंबरना विचारा की बाळा, आता 2 महिन्यांनी जी निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये ओबीसीचं सीटच असणार नाहीये, मग तू निवडून कसा येणार? हक्काचं ओबीसीचं सीटच नाही. जे मेंबर तुम्हाला घराघर येऊन सांगतायत दादाला मत द्या, भैयाला मत द्या, भाऊला मत द्या, त्यांना विचारा पुढच्या निवडणुकीमध्ये ओबीसीला रिझर्वेशनच नाही, कुठलाही वार्ड राखीव नाही, आपल्याला कुठलाही वार्ड मिळणार नसेल तर ओबीसीचा मेंबर कसा होणार, जिल्हा परिषद अध्यक्ष कसा होणार आणि पंचायत समितीचा अध्यक्ष कसा होणार? अरे तुमची मेंबरशिपच टिकणार नसेल तर तुम्ही कशासाठी दादा, भैया, भाऊंना मत द्या म्हणून सांगताय? आणि मी जेव्हा या मेंबर लोकांना बोललो की अरे म्हणलं तुमची मेंबरशिप जाणार आहे, ओबीसी आरक्षण जाणार आहे, आणि ते वाचण्यासाठी तुम्ही आरक्षणासाठी का उभं राहत नाही? माझेच काही नातेवाईक आहेत, ते म्हणे डॉक्टर साहेब तुमचं म्हणणं तर बरोबर आहे, आम्हाला कळतंय की ओबीसी आरक्षण चाललेलं आहे, पण आमची गुत्तेदारी आहे, आमचे व्यवसाय आहेत,
जिल्हा परिषदला बिलं निघायची आहेत, कलेक्टर ऑफिसला कामं आहेत, आमच्या काही जमिनीचे लफडे आहेत, ते सगळे या लोकांच्या हातामध्ये आहे. त्यामुळे नाईलाजानं आम्हाला आमच्या वार्डातून तेवढं मतदान पाडून दादाला, भैयाला, भाऊला दाखवावं लागतं. म्हणजे आपला भाऊकीतला, आपला पाहुण्यातला जो मेंबर आहे तो आपला पाहुणा नाहीये. तो त्याचे धंदे, त्याचे गुत्तेदारी, त्याचे बिलं काढायचे आहेत, ते अडकू नये म्हणून तो दादासाठी काम करतोय, भैयासाठी काम करतोय, भाऊसाठी काम करतोय. त्यामुळे आपल्या एरियातला हा जो मेंबर आहे, जो ग्रामपंचायतचा असेल, पंचायत समितीचा असेल, जिल्हा परिषदचा असेल, तो आपलं आरक्षण वाचवण्यासाठी लढत नाहीये. त्याला माहित आहे चाललंय ओबीसीचं आरक्षण, पण तो लढत नाहीये. पण त्यामुळे मी या सगळ्या मेंबर लोकांना मी सांगू इच्छितो, ज्यांनी इकडे बेंबळीमध्ये या सभेच्या आधी रात्री फिरून प्रत्येक गल्लीमध्ये, गल्लीतून बाहेर पडू नका म्हणून जे सांगितलंय, त्या सगळ्या मेंबर, माजी मेंबर, आम्ही ज्या ज्या गावातून, आम्हाला काल फोन आले होते की आम्ही 50 गावातून आम्ही 100 गाड्या घेऊन येणार आहोत. त्या प्रत्येक गावात जाऊन ज्या ज्या मेंबर लोकांना थांबवलेलं आहे, मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही मेंबर लोकांनी, तुम्ही या सगळ्या दादा, भैया, भाऊ यांच्या चमचे लोकांनी कितीही प्रयत्न केले तरी लोकांच्या मनामधली जी भावना आहे ती बदलणार नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, या निवडणुकीमध्ये कुणीही तुमच्या गल्लीतला मेंबर, पंचायत समिती मेंबर, जिल्हा परिषद मेंबर, कोण सभापती, माजी सभापती, कुणी असू द्या, तो तुमचा नाही. त्याचं घोंगडा अडकलेला आहे तिकडं कुठंतरी, जिल्हा परिषदला त्याचं बिलं निघायची राहिलेले आहेत, कुठल्या तरी रस्त्याचं गुत्तेदारी त्याने घेतलेली आहे, म्हणून तुम्हाला तो मतदान करायला सांगतो, यांना किंवा त्यांना. हे आरक्षण वाचवण्यासाठी केवळ आणि केवळ एका पक्षाने भूमिका घेतलेली आहे की हे आरक्षण वाचलं पाहिजे. मला सांगा की मी मेंबर लोकांचं समजू शकतो, काय बाबा बिचाऱ्याचे गुत्तेदारी धंदे आहेत, त्यांच्या काय भानगडी आहेत, त्यांच्या सगळ्या किल्ल्या ह्या लोकांच्या हातामध्ये असल्यामुळे आपल्या गल्लीतले हे मेंबर, सभापती वगैरे त्यांचं काम अडकलेलं आहे. कुठल्या राजकीय पक्षानं आरक्षणाच्या बाजूला भूमिका घेतलेली आहे? कुठल्याही नाही. महायुती असेल तर महाआघाडी असेल, कुठल्याही पक्षानं ओबीसीचं आरक्षण परत आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. किंबहुना हे महायुती आणि महाआघाडी या दोघांनी मूर्खपणा केला, लाथाळ्या केल्या, बिंडोकपणा केला आणि इम्पिरिकल डेटाच्या नावाखाली यांनी ओबीसीचं असलेलं आरक्षण घालवलं. तुमच्यापैकी किती जणांना माहित आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये ओबीसीला आरक्षण 2 वर्षापूर्वीच गेलेलं आहे. आपला कोणाचाही मेंबर येणार नाहीये निवडून. कोण निवडून येईल? जर आपल्याला दादा, भाऊ, भैयांनी उपकार म्हणून त्यांच्या वाड्यावर जे पडीक आहेत, त्यांना जे नमस्कार घालतात, त्यांनाच तिकीट मिळेल, त्यांनाच वार्डमध्ये उमेदवारी मिळेल. बाकी कुणालाही हक्कानं ओबीसी मधून उमेदवारी मिळणार नाही. आणि हे झाले कधी? 2 वर्षापूर्वी. कुणाला माहित आहे? हे सगळ्या पाटलांना माहित आहे, दादा, भाई, भैयांना माहित आहे, आणि आपल्या सगळ्या गल्लीतल्या सरपंच, माजी सरपंच, सभापती, माजी सभापती, माजी मेंबर, या सगळ्यांना माहित आहे. त्यांनी आपल्याला कळू दिलेलं नाहीये. जे आज तुम्हाला घरी येऊन सांगतायत रात्री, भैयाला मतदान करा, दादाला करा, भाऊला करा, जे सांगतायत त्या लोकांना माहित आहे की आपल्या या भावाचं आरक्षण गेलेलं आहे, तरी ते तोंडातून शब्द काढत नाहीत, कारण ते तुमचे नाहीयेत, ते त्यांचे दलाल झालेले आहेत. आपलं आरक्षण गेलेलं आहे, आपल्या गल्लीतला आपला भाऊ, आपल्या भाऊकीतला मेंबर कुणाच्या उपकाराखाली माहित नाही, तो आपल्याला कळू देत नाही आपलं आरक्षण गेलं, आणि फक्त त्यांनाच मतदान करायला सांगतोय. त्यामुळं या वेळेला फक्त आणि फक्त एकाच पक्षानं भूमिका घेतलेली आहे की हे आरक्षण वाचलं पाहिजे, ओबीसीचं आरक्षण नाही गेलं पाहिजे, एससी एसटी आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे. तो पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आणि केवळ त्यामुळे मी माझे 10 दवाखाने बंद करून वंचित बहुजन आघाडीचा आणि डॉक्टर स्नेहा सोनकाटे यांचा प्रचार करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. त्यामुळे माझं मत सिलेंडरला, मी सिलेंडरच्या
चिन्हासमोर बटन दाबणार आणि हे आरक्षण वाचवण्यासाठी जे लोक लढतायत त्यांना मी मत देणार आहे. त्यामुळे तुमचं मत कुणाला तुम्ही ठरवा. सिलेंडरला देणार की तुमच्या पुढच्या 4 पिढ्याचं आरक्षण घालवलं उरलेलं सुद्धा घालवणार आहेत त्या लोकांना देणार आहात, हा आजचा खरा प्रश्न आहे. आता मेंबर लोकांची अडचण आहे. राजकीय पक्षांना तर ना बूड ना शेंडा, राजकीय पक्षांनीच हे आरक्षण घालवलं, परत आणण्याचं नाही केलं. अशा वेळेला समाजामधले जे शिकलेले लोक आहेत, जे विचार करू शकतात, ज्यांना माहिती आहे, त्यांनी तरी बोलायला पाहिजे. मी इथल्या काही डॉक्टरांना फोन केला, म्हणलं आपण डॉक्टर उमेदवार दिलेला आहे, आपण डॉक्टरांनी सपोर्ट केला पाहिजे. ते म्हणे डॉक्टर साहेब आमचा मनापासून पाठिंबा आहे, आम्हाला कळतंय आरक्षण चाललेलं आहे, पण आम्ही उघड बाहेर येऊ शकत नाही. आणि डॉक्टर लोकांची अडचण मी समजू शकतो, कारण उद्या हे कुणाला मध्ये घालून कुठल्या दवाखान्याला म्हणजे बंद पाडतील काही गॅरंटी नाहीये. पण काल या सभेला काल या गावातून प्रत्येक गल्लीतून कुणी बाहेर नाही निघालं पाहिजे अशी फिल्डिंग रातोरात लागली. या सभेला या 72 गावातून किमान एक 90-100 गाड्या येणार होत्या. त्या प्रत्येक गाड्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मेंबर लोकांनी, माजी मेंबर लोकांनी दम देऊन जागेवर थांबवल्या. त्यामुळे आपल्या या भागाला महाराष्ट्राचा यूपी बिहार विनाकार नाही म्हणत आहेस तो, पण ही जी भीती जरी असली तरी तुम्ही लोकांच्या मनामधली भावना तुम्ही दाबू शकत नाहीये. त्यामुळं बाकी इतर जरी कोणी घाबरून मागे बसलेले असतील, मी कुणाला घाबरत नाही, मला कुणाला घाबरायची गरज नाही. मला माहित आहे हे आरक्षण चाललेलं आहे आणि हे आरक्षण वाचायचं असेल तर हीच वेळ आहे. न घाबरता न भीता समोर येऊन लढण्याची ही वेळ आहे. त्यामुळे जे कोणी डॉक्टर असतील, शिक्षक असतील, ग्रॅज्युएट असतील, अरे तुम्हाला जर एवढं शिकल्यानंतर हे कळत नसेल की या गोरगरीब जनतेचं आरक्षण चाललेलं आहे आणि त्याच्यावर बोलण्याची जबाबदारी कमीत कमी ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, डिग्र्या घेतलेल्या आहेत, त्या लोकांनी जर नाही बोललं तर तुमच्या शिक्षणाचा फायदा काय? आग लावा तुमच्या डिग्र्यांना. त्यामुळे मी माझे दवाखाने बंद ठेवून इथं तुम्हाला हे सांगायला आलेलो आहे की मला कळलेलं आहे, मला माहित आहे आरक्षण चाललेलं आहे. तुमच्याच गल्लीतल्या तुमच्याच जवळच्या लोकांनी तुम्हाला ते कळू दिलेलं नाहीये, ते तुम्हाला कळलं पाहिजे, समजून घ्या. आता मला सांगा की या लोकांना वाटतं की निवडणूक खूप सोपी चाललेली आहे. असं नाहीये. माझे यावेळेस या निवडणुकीत प्रत्येक ओबीसी, एससी, एसटी, गरीब, वंचित लोकांच्या मनामध्ये खूप संताप आहे, खूप असंतोष आहे. आपण खूप लहान लहान जातीमध्ये आपले म्हणजे मुठभर संख्या नसते, गावात 4 घरं असतात, गावात 2 घरं असतात, आपल्याला उघडपणे बाहेर पडता येत नाही, बोलणं शक्य नाही. आज जर मी काही कार्यकर्त्यांना विचारलं बाबा तुम्ही का नाही आला, डॉक्टर साहेब आम्ही 2दा इथं आलो, आता पुढच्या वर्षभरात आमच्यावर किती केसेस पडतील माहित नाही. म्हणजे तुम्ही उघडपणे समोर आलात तर वर्षभरात तुमचं काय करतील भरोसा नाही. इतपत दहशत जर या प्रस्थापिताने माजवून ठेवलेली असेल तर त्यांना मी हे सांगू इच्छितो की हा जो राग आहे, ही जी सुप्त भावना आहे, सर्व ओबीसी, एससी, एसटी आणि वंचित लोकांच्या मनातली ही भावना आहे ना, ते भले समोर येणार नाहीत, ते भले रॅलीमध्ये येणार नाहीत, ते भले बोलून दाखवणार नाहीत, ते गुपचूप तुमच्या मागे फिरतील, पण ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी यातला प्रत्येक ओबीसी, प्रत्येक एसटी, प्रत्येक जन हा अपमान सोसलेला आहे, जन ही भीती सहन केलेली आहे. मला खात्री आहे की तो सिलेंडरच्या बटनासमोर बटन दाबून सिलेंडरला विजयी करणार आहे, वंचित बहुजन आघाडीला विजयी करणार आहे आणि डॉक्टर स्नेहाताई सोनकाटेंना आमदार करणार आहे. आणि या निवडणुकीमध्ये ही सीट
वंचित बहुजन आघाडी जिंकणार आहे असे सर्वांचे सर्वे आहेत. आता मी तुम्हाला याच एक साधी साधी गंमत सांगतो. ही निवडणूक वंचितच्या बाजूने कशी काय झाली आणि बाकीच्या लोकांना जड का चाललेली आहे. माझे मीडियामध्ये सर्व मित्र आहेत, पेपरमध्ये पत्रकार, संपादक, न्यूज चॅनेल, त्या लोकांचे पण सर्वे असतात. ते सर्वे घेतात आणि काय चाललंय वातावरणाचा अंदाज घेतात. तर जे पेपरवाले आहेत, मीडियावाले आहेत, त्यांचे सुरुवातीला सर्वे असे होते की ही निवडणूक एकतर्फी चालली आहे. एकतर्फी म्हणजे काय मला सांग, आठवा. निवडणूक कशी होती की इकडे 4, 5, 8, 10 उमेदवार उभे राहिले, सर्व प्रस्थापित मराठा. त्यातले हळूहळू 2-4 बाजूला गेले, उरले 3. त्यांनी केली वाटणी. मी घेतो मराठ्याची मतं, तू घे ओबीसीची, तू घे बंजारांची, आणि आपण गुपचूप हे सगळे मतं वाटून घेऊ आणि एकतर्फी आपण आपल्यापैकी एक जण कोणतरी निवडून येऊ. त्यांनी एकमेकांमध्येच मी माग तू पुढं ऍडजस्टमेंट करायला एक 10 कोटी खर्च केले आणि जनतेला एक 2-4 कोटी वाटले की आपण निवडणूक जिंकलो. म्हणजे अख्ख्या तालुक्याची निवडणूक एक 15 कोटीमध्ये गुंडाळून एकतर्फी भरपूर विजय होईल अशी त्यांनी व्यवस्था केलेली होती आणि सुरुवातीचे सर्वे पण तसेच होते. पण आता या आठवड्यातले मीडियाचे सर्वे असे आहेत, हे सर्व पेपरवाले, चॅनलवाले सांगतायत, बऱ्याच संस्थांनी सर्वे केलेला आहे. त्यांचा सर्वे असा आहे, तुळजापूर विधानसभेची निवडणूक 3 आकड्यावर गेलेली आहे. आकडा कोणाला कळतो इथे? 3 आकड्यावर म्हणजे 100च्या पुढे गेलेली आहे. तुळजापूर विधानसभेची निवडणूक 150 कोटीच्या पुढे गेलेली आहे. सुरुवातीला सगळ्यांनी मिळून किती मध्ये काढणार होते? 15 कोटीमध्ये. 15 खोक्याचे झाले 150 खोके. त्यांना आपल्या तिजोरीमधले 150 खोके बाहेर काढावे लागले आणि सुरुवातीला 15 खोक्यामध्ये अख्ख्या जनतेला वेड्यात काढून, खोळ्यात काढून, गुंडाळून हे एकतर्फी निवडून येणार होते. आता काय कंडिशन आहे? आता 150 खोके काढून सुद्धा यांना घाम फुटतोय, यांना गावागावात पळावं लागतंय, यांना वाडीवर पळावं लागतंय, यांना तांड्यावर पळावं लागतंय. अरे मागच्या 40 वर्षामध्ये तुम्ही ज्या छोट्या वाडी वस्तीवर गेला नाहीत, तिथं 50, 100, 150 मताच्या वाडीवर हे सर्व पाटील लोक जाऊन हात जोडून यायला लागलेले आहेत. ही ताकद कुणाची की 15 खोक्याची निवडणूक तुमच्या तिजोरीतून 150 खोके बाहेर काढायला लावणारी, तेवढे काढून सुद्धा तुम्हाला तुमचं सीट वाचेल, निवडून येईल याची गॅरंटी नसणारी, आणि तुम्हाला प्रत्येक तांड्यावर, वाडीवर, वस्तीवर, बौद्धनगर मध्ये, मेंढरवाड्यामध्ये जाऊन हात जोडायला लावणारी ही जी निवडणूक आहे ना, ही ताकद आहे वंचित बहुजन आघाडीची. पाटलांचा घाम काढणारी, दादा, भैया, भाऊ यांचा घाम काढणारी, त्यांना वाडी वस्तीवर जाऊन, मी याच्यामध्ये जनतेला दोष देत नाही. मला सांगा, त्यांनी असं पण आपल्याला 2-4 कोटीमध्ये वेड्यात काढून आमदार होऊन गेले असते. आता त्यांनी 150 खोके जरी काढले तरी या जनतेकडे चाललेले आहेत. आणि ही ताकद जी आहे ही या गॅस सिलेंडरची आहे आणि त्यांना माहित आहे यंदा हा गॅस सिलेंडर या सगळ्या प्रस्थापित पाटलांच्या खाली फुटणार आहे, दुडुम. त्यामुळे आणि हे झाल्यामुळं केवळ आम्ही सभा जाहीर केली, आम्ही हाके साहेबांची सभा घेणार. दिल्लीवरून चक्र फिरली, मुंबईवरून चक्र फिरली, सकाळी 7ला निघालेले आमचे हाके साहेब इथं पोहोचेपर्यंत त्यांना कुठल्या रस्त्यावरून कुठं म्हणजे अडवून नका म्हणून विनवणी करायचा प्रयत्न केलेला आहे. ते बिचारे आमच्यासाठी खास सकाळी निघालेले आहेत. पंढरपूर इथे यायला किती वेळ लागतो? इतक्या वेळात त्यांना नका येऊ म्हणून दिल्लीवरून दबाव सुरू आहे, मुंबईवरून दबाव सुरू आहे, सगळ्या स्तरावरून दबाव सुरू आहे. अरे पण तुमच्या कुठल्याही दबावाला ही ओबीसी जनता भीक घालणार नाही. आता झाले काय?
साधी सोपी चिल्लर सगळ्यांनी मिळून मॅनेज केलेली ही निवडणूक होती. अण्णा मागे गेले, भैया चुप बसले, भाऊ आपले आपले काही मतदार सांभाळत बसले आणि आपण सगळे मिळून भाऊ भाऊ वाटून खाऊ असं जे या तालुक्याची निवडणूक व्हायला लागलेली होती ती बघता बघता यांच्या बोकांडी बसलेली आहे. किती बोकांडी बसली? बक्कळ बोकांडी बसलेली आहे. आणि याच्यामध्ये आता काही मिनिटांमध्ये हाके साहेब येणार आहेत. याच्यामध्ये